दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्ही सोडवलेत सगळे प्रश्न, दुसरे कोणी सोडवलेत सांगावं कोण सोडवलेले आहेत. मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना, शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हा सुटले, बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्ही सोडवणार आहोत. दुसरीकडे 30 ऑगस्ट पासून नागपुरातील संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघ साखळी उपोषण करणार. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघाने इशारा दिलेला आहे. आपल्याला सरकारने जे लिहून दिलेलं आहे, जे आश्वासित केलेलं आहे, ती हमी दिलेली आहे. ती हमीवर, त्या हमीवरती सरकारने ठाम राहावं आणि ओबीसीला जे आरक्षण मिळतं, अधिकृत आरक्षण मिळते, संविधानिक आरक्षण मिळतं, त्याला धक्का लागता कामा नये. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करू नये आणि ज्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत त्यांना कुणबी जातीचे सरसकट प्रमाणपत्र देऊ नये, ही मागणी आहे. हे टिकवून ठेवण्याकरता म्हणून आम्ही 30 तारखेपासून साखळी उपोषण करून याची सुरुवात करतो आहे. जरांगेंसोबत